एवढ्या मोठं घरचं काम पूर्णचं पूर्ण माझ्या अंगावर टाकून देऊन राहिले. स्वयंपाकही, कपडेही, भांडेही. हां, एवढं मोठं काम कशी करू मी? आणि ह्या घरचे लोक तर एकही काम करायला पाहत नाही. इतका गडवा तिथं उचलत नाही. आणि मी केव्हापर्यंत करणार आहे काम? आता ते 3 दिवस झाले कपडे नाही धुतले मी. हां, काय काय करू मी? त्या कपडे ते वास येऊन राहिला. आता तर ते कपडे धुवाचे मन नाही करून राहिलं. आता कसं करू? इकडे करू का तिकडे करू? इकडे करायला यावं तर तिकडे आवाज देते आणि तिकडे जाव तर इकडे आवाज देते. काय करू पप्पा मी? हे लोक तर माझा जीव घेऊन घेईन. मी आईले म्हणतोच आता, म्हणून माझ्याकडून काही काम होत नाही म्हणून. एखादी मोलकरणी लाव म्हणून तू घरात. मोलकरणी लावाले जर असं काम तरी हलकं होईल मग. आता तिला पटावच करतो. पण हे राधिका वहिनी किती शायनी आहे. हां, एवढं मोठं काम सोडून चालली झाले. आणि आता अट ठेवली. मला पाठवते म्हणते ते सासरी. मी जातो काय? मी तर म्हणून त्याला का 4-5 नोकऱ्याने आण म्हणून. पण तिने नको आणून म्हणून घरात आणाले. हां, मला पाठवून राहिली. हां, जसं मी तिचंच घर होय. तिच्या बापाच्या इथून आणलं होतं तिने हे घर. ते सगळं तर झालं गेलं. पण आता आईले घेरत घ्या लागन. आईले म्हणा लागन का काम काही होत नाही. एखादी मोलकरणी लाव तू माझ्यासोबत. कशी काम करू लागन ते मले. जातो आता आईजवळ आणि तिलाच म्हणतो म्हणून लाव म्हणून एखादी म्हणून कामवाली म्हणून. रश्मी, रश्मी, पहा आता. हां, तेच विचार करून राहिली होती मी आईजवळ जायचा तर दिला तिनं आवाज. बस असंच आवाज देणं चालू आहे. कधी आई आवाज देते, कधी बाबा आवाज देते. हां, काय करू आता मी? मला तर जसं हे घरात फिरच लागून राहिले एका जवळ. मस्त भाजीपाला दिसला. स्वस्त भेटला तर घेऊन आलो म्हटलं. कामी येते. नाही तर ते रश्मी फक्त वरण टाकून देऊन राहिली आणि त्याच्यासोबत काहीच नाही करत. वरण टाकून ठेवून देते. वरण पोळी जीव आता काही कंटाळा येऊन गेला म्हणून भाजीपालाच घेऊन आलो. आता तिला म्हणा 2-4 दिवस काही दाळगीड करू नको म्हणा. वरण गिरण काही करू नको म्हणा. ह्या भाजीपाला आहे हेच कर म्हणा. आता तिला म्हणा रश्मी. सगळे घरातले रश्मीच करून राहिले. त्याचं काही भागून नाही राहिलं का काय मित्र रश्मीच्या शिवाय. काय झालं बाबा? काय म्हणून राहिले? अहो रश्मी, ह्या पाय भाजीपाला आणला ना. तू नुसती वरण करून ठेवून देऊन राहिली होती ना. आणि तुला म्हटलं दुसरी भाजी कर तर तू म्हणे भाजीपाला नाही आहे म्हणे घरात म्हणे. म्हणून स्वस्तात भेटून राहिला होता तर आणून घेतला. याच्यात सगळ्या भाज्या आहे म्हटलं. तुला जे पाहिजे त्याची भाजी कर. सगळेच खाते सर्व काही. आता वरण तर तू येई खात नाही. आणि 2-3 दिवसापासून वरण करून राहिली तर तेही कंटाळून गेली. मस्त कर याच्यातली भाजी. हां, आणि पोळ्या टाक. हे घे बरं. बाबा, मला आई किती वेळची हाका मारून राहिली. तिकडे जाऊ मी का भाजीपाला घेऊ? सांगा तुम्ही आता मला. मी एकटी कुठं फिरू? इकडे जाऊ तिकडे जाऊ का कामं करू? 17 वेळा तर तुम्ही मलाच आवाज देता. हां, कामं सोडू या लागते म्हटलं इकडे म्हटलं. जसं काही माझ्या जीवाला दमच नाही आहे कोण्या गोष्टीचा. लक्ष्मी, तुला हाकाने मारन तर कोणाला मारन? आता तू या इथं पडली. आता तिच्या कोणतं उठणं होते ना बसणं होते. पडली आहे ते पलंगावर. आणि राधिका चालली गेली माहेरी. सांग मग घरात कोण आहे? तूच आहे फक्त. आता तुला नाही आवाज दे तर कोणाला देईन मग? घे बरं, घे भाजीपाला घे आणि ठेवून दे. हे तर सारेचे सारे माझ्या मागच लागून गेले. हां, मागं लागाले. माझ्या जीव घेते का काय माहीत. जीव घ्याले. आता ठेवा तर लागणच. द्या बाबा. घे. पण बाबा, आता मी आईजवळ चालली. आई मला लावेटची हाका मारून राहिली. आता मला तुम्ही हाक नका मार जा. हां, मी तिच्याजवळ चालली. नाही तर अजून पाहत बसाल साऱ्या घरभर मले. अहो रश्मी, मी काय म्हणतो, म्हणजे एखादा कप चहा करून दे ना. आणि मग चाललीच आहे कुठं जातं तर. हाय, आता गेलं मधातच चहा पाहिजे. आणतो काय चहा? अहो बाबा, मी तुम्हाला सांगून राहिली. मला आई लावेटची पलून राहिली. मी येतो तिकडून मग पाहतो तुमच्या चहाचं काय आहे तर. हां, पहिले मला आईजवळून येऊन द्या तुम्ही. साऱ्या कामाले बस मीच दिसून राहिली. मी दिसाले जाऊ नाही काय तिकडे बाहेरून पिऊन येऊन जा. हां, 5 रुपयात तर भेटते एक शिंगल चहा. पिऊन येऊन जा. पण नाही, त्याला घरातच त्रास द्यायचा आहे ना. एका काय मलाच द्यायचा आहे तिले त्रास. माय बहीण काय पोरगी होय. हां, एक कप चहाचं म्हटलं तर चहा नाही देत म्हणते. नंतर दिन म्हणते. आणि भाजीपाला इथंच ठेवून दिला. तिने म्हटलं का हिरवा भाजीपाला आहे फ्रीजमध्ये ठेवून दे. हिरवा राहते मग. पंडित घालून ठेवला का? पण पाय बरं चालली गेली. काय करू मी करायले? तिची माय काही ऐकत नाही आणि हे पोट्टी काही ऐकत नाही. चल बाबा, कायची बनवून देते आता ते. चहा घ्या काही देत नाही बनवून. बाहेरच पिऊन देतो जाऊन. पण मैराधिका ह्या घरात आली तेव्हापासून कधीच तिनं मला कधी नाही म्हटलं. तिने 10 वेळाही चहा करून मागू ना तर 10 वेळाही हाव आणली मामाची, आणलं मामाची अशी करत चहा आणून दे मले. कधीच तिनं नाही म्हटलं मला चहाचं. आणि हे पोरगी असून बापाले नाही म्हणते. एक शिंकल चहा नाही पाजू शकत ते पोरगी. काय करावं? ह्या घरचं कायच होईल कोणाच ठाऊक. कसं करू मी? ना उठता येऊन राहिलो ना बसता येऊन राहिलो ह्या पायाचे आहे ना. हां, या रश्मीले किती वेळचा आवाज देऊन राहिली. पण हे रश्मी अजून याचा पत्ता
कोणीच नाही येऊन राहिलं इकडे, एकटीला सोडून दिलं. काय करून राहिले तिकडे घरात आणि काय नाही काय माहित. आई हाक मारली न त्या, काय म्हणून राहिली होती? हवा रश्मी, किती वेळची आवाज देऊन राहिली तुले? रश्मी रश्मी, हा तू आता याचा काही पत्ताच नाही आहे का? काही लागलं असं आपल्या आईले का काही? हा आता कोणीच नाही इकडे, तिकडे काय करून राहिले काय माहित. कशी बोलते आई तू? हा काय करणार आहे? दिवसभर तर काम पुरून राहिलं मले, काम पुराले. हा आता स्वयंपाकघरातून आली मी, स्वयंपाकघरातून तो आवाज आला मले, तर तशी मी येऊनच राहिली होती म्हणा. पण आली इकडे तर बाबा भेटले मंदात. बाबानं आणला होता भाजीपाला, भाजीपाला ठेवून दे म्हणे, तर भाजीपाला ठेवायला लागली. आणि मग इकडे आली त्याच्यासोबत बोलून. ते तर मला म्हणे चहा करून दे म्हणे. मी म्हटलं त्याला बाहेरच पिऊन घ्या म्हटलं तुम्ही चहा म्हटलं. आणि तू इकडे आली. आता तू सांग मी एकटी काय काय करू? इकडे येऊ तिकडे येऊ का काय करू? ते जाऊ दे, पण काय पाहिजे होतं तुला सांग ना मला. अवरश्मी, मी झोपून झोपून अकळली होती. आता या पायाच्या ना मला काही उठता बसता येऊन नाही राहिलं होतं, तर म्हटलं जराशी हातभार लाव म्हटलं, मी जरासा टेका घेतो म्हटलं उशीचा. तर तू काही आली नाही. मग कसा बसा मॅच घेऊन घेतला, जराशी अशी पाठसारखी करतो म्हटलं, झोपू झोपू पाठ दुखून राहिली. हा बरं, हा मग आई किती आहे? आता उशी तर घेऊन घेतली होती, मग काय ओरडा लागत होतं एवढं ओरडाले? आता मलाही वाटलं काय झालं आणि काय नाही, मार ओढून राहिली होती. तर रश्मी आली ना तू, तर मला आठवणीनं तिच्या गोळ्या देऊन दे, मी गोळ्या खाऊन घेतो. पण पाणी तर नाही आहे इथं, पाणी आणून दे एक प्याला भरून घ्या. आई मी काय म्हणतो, अव मी तुला गोळ्या मागितल्या ना, मला गोळ्या तर देऊन दे. मग ऐकतो ना तुला काय म्हणून राहिली, तर गोळ्यात आण आणि एक प्याला भरून पाणी आण. अव आई मी तुला गोळ्याही देतो पाणी आणून देतो. मग गोष्ट तर ऐक तू पहिले. हां सांग काय झालं, तर काय म्हणून राहिली सांग, तुझीच गोष्ट ऐकतो आता पहिले. राहिल्या गोळ्या गिळ्या खायचं त्या गोष्टीच ऐकून घेतो आता. अहो आई घरी किती काम निघून राहिलं. हां स्वयंपाक आहे, भांडे आहे, कपडे आहे, हां झाडझूड आहे, पोछा मारा लागते. आणि त्याच्यात मला बाबा कधी कधी 10 वेळा चहा करायला लावून राहिले. हां आणि पेंट्या दादा आहे, त्याचा डब्बा आहे, त्याचे कपडे आहे, किती निघते हो घरात. आणि मी एकटीच करणेवाली. आता तू कशी होती तर आता तुला लागून गेलं पायाले. आणि तू सांग एवढं सारं काम मी कशी करत? हां मग आता जसा काही दम निघल्यासारखंच वाटून राहिला. एवढं सारं काम पाहून मलाच असं वाटते का बिमारी येऊन गेली. काम काम जिकडे पाहिलं तिकडे कामच दिसते, नुसतं काम दिसाले. तुझ्या बरोबर आहे रश्मी, आता सर्वचं सर्व काम तुझ्यावरच येऊन गेलं. पण आता करतं तरी काय? राधिका गेली तिच्या माहेरी, फुगून बसून गेली ते. आणि अटाई अशा टाकून राहिली का वजरच टाकून राहिली. हां याचा काही तिचा विचार आहे नाही. आता तिच्या जीवावर येऊन राहिलं होतं ना, ते एवढं काम पाहून पळून गेली पयाले. आता काय करतं, आता तुलाच करायला लागल. आता मी अशी हेटी येऊन बसली, हेटी व्हाले. मला लागलं नसतं तर मी करू लागली असती तुले. मग आता काय, आता तूच सांभाळून घे 8-15 दिवस घर, मग मी बरी होतच, मग करू लागन तुले. नाही तर त्याला पिंट्याले म्हणन, तिला चांगलं म्हणन, हे कर म्हणन, राधिकाले म्हणन आणि बोलून घे म्हणन कसंही पटाव पुटाव करून. पण तेही आले तयार नाही आहे ना, करू तर कसं करू आता मी. अहो आई तुझी सून तर वच्चरच बदमाश आहे, बदमाश राहिले. काय म्हटलं तिनं माहिती आहे का तुला पिंट्या दादाले? म्हणे मला पाठवा म्हणे सासरी म्हणे, तेव्हाच येतो म्हणे. सांग बरं. हां जशी काही तिच्या बापाच्या इथून आणून देऊन राहिली ती मला खासाठी. तिच्या घरचं काय चोरलं काय माहित नाही, सोनं नाणं माया मागच भिडली आहे, ते मायाच नादात राहून राहिली नुसती. अहो रश्मी तिनं तिच्या बापाच्या घरी काही असं पाहिलं नाही. तिचं घर आहेच कसं काढायचं तर बनलं आहे. आणि इथं पाहिले तिला भेटून राहिलं ना, तर तिला असं वाटते का पूर्णचा पूर्ण राजवट हिच्या हातात आला पाहिजे. आणि तू राहिली ना घरात तर तिचं असं काही जमत नाही, म्हणून ती अशी करून राहिली का तू चालली गेली पाहिजे आणि मग तिचं राजवट होते इथं. पण मी तिला राजवट करू द्यायची होई काय? सध्या म्हटलं माझ्या हातात घर आहे म्हटलं हे. हां हातात घ्या राहिले. आता तिला काय हे करू देईन काय मी या घरात? तू काही टेन्शन नको घेऊ, मी बरोबर करतो सगळं. आई मला माहीत आहे तू सगळं बरोबर करतं, पण आताचं कसं किती काम आहे घरात पाहिलं. हां आणि मी एकटीच काम करणेवाली, कोणीच नाही घरात. आणि त्या मला काही शिकवलंही नाही. एवढं काम त्या कधीच नाही टाकलं ना माझ्या अंगावर. मग मला एवढं काम करणं कसं झेपण सांग तू. हां त्या मला कधी करूच नाही दिलं ना एवढं मोठं काम. आता कशी करू मी? हां आता ते पूर्णचं पूर्ण काम जसं उरावरच येऊन जाते. काय करू काय नाही, मला तर काही सुधरून नाही राहिलं. तर आता तू सांग काय करतं. तर मी काय म्हणतो आई, एखादी मोलकरणी लावणं घरात कामं करायसाठी, कमीत कमी भांडे आणि कपडे धुवासाठी तरी लाव. हां तेवढंच काम मला हलकं होते. मोलकरणी ह्या घरात, पण तुझे बाबा होकार देईन का या गोष्टीसाठी? हां आणि ते घरात येईन तर तिला पैसे नाही द्यायला पण काय? ते काय फुकटातच काम करून का आपल्या घरात? हां आता तुझे बाबा तर मला खर्च
सर्व पैसे ते हिसाबच राहते. आणि तेले म्हणून काही एक मोलकरणी लावा म्हणून तर ते तर राखूनच पायावर. अहो आई, तुला तर माहीत आहे एवढं काम माझ्याकडून होते काय. आणि आता तुझ्याजवळ उत्तर आहे ना द्याले. तू म्हण ना बाबाले का आता म्हणा मी अशी पडली म्हणा तर घराचं काम कोण करण म्हणा, अशी म्हण ना तू. आणि चांगलं नखे थोडीशी म्हणते बाबा. हो तू म्हणून तर पाय काय म्हणते तर का पहिलेच नाही म्हणून देतं. कसं याय मग काम हलकं होऊन जाईल ना जरासं, म्हण ना बाबाले. हां आणि बाबा पैसे नसन देत तर मग पिंट्या दादा जोडून घे. हां कसं बायकोले हाकललं त्यानं मारमूर करून देईन तो पैसे ह्या मोलकरणीचे. आणि एवढं काम काही माझ्याकडून होणार आहे काय. एवढं काम मी करतच नाही. ते पाय 3 दिवस झाले कपडे पडले आहे आणि त्याच्यात सारा वाश होऊन राहिला आणि मी काही धुतलेच नाही. काय म्हणते रश्मी, 3 दिवसापासून त्या कपडे नाही धुतले. काय घाणेरडा वाश होऊन राहिला असेल त्याच्यात. आणि आता तर त्याला पिंट्याला तर ऑफिसला जाण्यासाठी कपडे लागल. हां धुतले काऊन नाही तर त्या. काय म्हणता आई, धुतलं काऊन नाही म्हणतं मले. हां किती काम आहे घरात. कपडे केव्हा धुऊ मी सांग तू मले. हां मला वेळ भेटन तर धुईन ना मी कपडे. आणि वेळच नाही भेटून राहिला तर काय धुवू मी कपडे सांग तू. हां घरातलं काम करू करू म्हटलं रात्रीचे 9-10 वाजून राहिले सकाळपासून. आणि काय धुत बसू मी ते कपडे. मायाकून ते धुणंच होत नाही ते कपडे. आणि आता त्याच्यात लस वाशून राहिला. आता म्हटलं नाकही नाही घेतल्या जाऊन राहिली त्या कपड्याजवळ जाऊन. आता तूच पाय काय करतं तर. अरे देवा, ह्या पोरीचंही काय करू मी. हां 3 दिवसाचे कपडे भिजू घातले म्हणते. हां आणि उद्या जर पिंट्याने कपडे मागितले तर काय देईन हे पोरगी. हां उद्या वाद नाही होणार काय मग घरात. वाद व्हाले कसंच करू आता मी आणि कसंच नाही. अहो आई, म्हणून तर म्हणून राहिली तुले एखादी मोलकरणी लावणं. हां मला तरी सहारा होऊन जाईल कामं करायचा. म्हण ना तू बाबाले. बाबाने ऐकत तर पिंट्याने सांग लाव करी एखादी कामवाली घरात. आता करू तरी कसं. लावा त्याला करूच एखादी मोलकरणी. सांगतो तुझ्या बाबाले काय म्हणते तर. पण आता मी बाहेर जाणार होय काय. बाहेर जाण्यासाठी आता ते तुझी रंजना काकू होती ती आली होती त्या दिवशी. आता तिच्यासोबतही मी काही चांगली बोलली नाही. तिला माहीत राहते कामं करणाऱ्या बाईचे घरं गिरं सैरीचा तपास घेत बसते ना ते. आता तिने सांगा लागल एखादी असेल म्हणून खाली पिली तर सांगा म्हणून. तुझ्या बाबाला सांगतो मी म्हणून सांगा म्हणून रंजना बाईले म्हणून एखादी बाईचा म्हणून कामं करायसाठी. अरे वा, आईले तर पटवलं म्या कामवालीसाठी. हां आता तर मस्त म्हटलं स्वयंपाक करत जाईल, मस्त आराम करत जाईल. काहीच टेन्शन नाही आता. ना भांडीचं टेन्शन आहे ना कपडे धुवायचं टेन्शन आहे. आता मजाच मजा आहे म्हटलं. आणि त्या राधिका बहिणीने म्हणा हाय म्हणा कितीक दिवस राहत होतं त्या मायबापाच्या इथं. आता मला काहीच टेन्शन नाही घरच्या कामाचं. आता मग मोलकरणीच लावते ना घरात. मग काय तर टेन्शन राहील मला. जमलं आता मस्त.